चिकन सगळं मिक्स करून घ्यायचं चाललंय बघा. हळद मीठ सगळ्याला लागलं पाहिजे मित्रांनो, तेव्हा कुठं हळदी मिठाचं क्वालिटी बनणार बघा. चिकनमध्ये आता नुसतं तेल होतं, अजून पाणी टाकायचे बघा. पहिली शिट्टी झाली आपली, चांगली बारीक झाली गिरवी याची मसाल्याची त्याची. आता हे घ्यायचे टाकून मटण टाकायचे आपलं ठिकाणी. सगळं आपलं बिराड बी लावले बघा. वाड्याच्या जवळच्या पातीतच मेंढरा आल्यामुळं मी आपलं आलोय घरी. म्हणलो काय चाललंय बघा यांचं. हे दोन बघा कशी देवासारखे उभे राहिले ते. त्यांना आपली सवय दिवस मावळतोय बघा. आणि आपली मेंढरं इथंच आले ते कांद्याच्या पातीत. पाणी टाकले आता, तेलात बरंच वापरलं आणि आता खोबरे बरोबर त्याला वापरून द्यायचे. चुलीला आता झाड लावायचे, कारण का तर हा रस्सा बघा मित्रांनो. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल टोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपला ब्लॉग मेंढर सोडल्या ते चालू झालाय. आज आपला वाडा बी जाणार आहे नाही का. इथं आला 7-8 दिवस बसला, आता जाणार आहे दुसरीकडं. आणि दादा बघा, दादा काय खाताय? पपया खातोय ना. मस्तपैकी पपई खायचं चाललंय. दादांचं आईने दिले, मला बी दिले ते. मी खाल्ली पपई खाल्ली मग ब्लॉग चालू केलाय मित्रांनो. तर आज दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला. इथं कार्याला जागा आहे हो. कार्याला जागा आहे हो. मेंढर थांबली तर मुक्तागण कार्याला म्हणून. आम्ही इथं लय जेवायचो पहिलं. सगळी चालल्या ते रस्त्याने हो का. गाड्या भरपूर येत रस्त्याला, पण काय करणार, जायला तसंच जावं लागते. बारके आणले तू लय ओरडते ते या. बारके करडं बिरड. आज वाडा उठायचा म्हणलं की हे आणता येत नाही ना, त्याकरता मग रानातच आणावं लागते. आपली सगळी मेंढरं कांद्याच्या पातीत आले ते बघा. इकडं गोड बी काढल्या ते, आणि कांद्याची पात वाळले मित्रांनो पार आपली. पण खात्यात आता मेंढरं बोगा भागा वाळल्याला चांगला खात्यात, मग पाणी पितात. तर आता हो का थांबले ते सगळी मस्तपैकी. दादा थांबल्या ते वर कांद्या का. दादानं म्हणलं कांद्या का बघा तुम्ही. उन्हाचा बी व्हायचा आपला बोगा बागा खात्यात. हा बोगा बागा खाल्ल्याशिवाय मित्रांनो पाणी पित नाही. वाळल्याला बोगा खाल्ल्यावर मग मेंढरं ताण्याला देत. आणि मग अशी बी हावदा व्हायच तिथं पाणी पाजले आपण त्या दिवशी जी तुम्हाला व्हिडिओत पाहिलं ना, तिथं व्हायच नळ केलं तर चालू. त्यामुळं आता एवढी ताणलेली नसत्याल तरी बी ऊन, आणि मला काय कळा नाही त्यांचं खायनात बी एवढं. मेंढरं पाण्यावर चालले मित्रांनो आपली बघा. आता आम्ही पाण्यावर नेणार आहे. आपल्या इकडं पडेल व्हायचं पाणी बिणी पाजायचं ते. हे बारकी पिलकांना लय ऊन लागते आज बघा. लय तरमाळी सावलीला बसवायच्यात आज बरीच. खाल्लंय बी त्यांनी चांगलं. हे मेंढरं ऊन एवढं आहे ना, गाळ झाल्या ते बारकी कोकरी बिकरी. मेंढरं सगळी पाणी घेतात आपली बघा. तान्याल्या ते बरीच. तान्याल्यामुळं तो पाणी, आणि पाणी बी पहिले मला वाटतं थोडं थोडं गळत असेल. त्यामुळं इथं आपलं हे भरलंय खड्डा. आपण त्या दिवशी खड्डा तयार केलेला. चांगलं पाणी पितात ते बारकी कोकरी बिकरी. परची उन्हाची मेंढरं सगळी सावलीला उभी केलेले वा. झाडांचा बी पाला गळून गेला या बाबळींचा याचा. पण आता काय आपली तेवढंच वाईस थोडीफार आहे सावली. उन्हाची ऊन लय लागते म्हणलं वाईस उभी करावं. आणि आता भाकर खायची मला. आजचं आपलं दुपारचं जेवण मित्रांनो का. आज लिंबू आहे, काल लिंबू नव्हतं. आणि आज आपल्याला आंबा बिंबा तसलं काय नाही आहे बघा. आपल्या भाकरी आईनी भाकरी पार वाळतात उन्हाने बघा. पार कसं झालं या, पार वाळून गेले. काय काय दिले, मिरची आहे बघा. मिरची तर दिसली आपल्याला. या वाळल्यामुळं ते बघा हे तुटूनच येते सारखं खाली. त्याला मोडून काढायला नेट सोडतो मग तुम्हाला दाखवतो. आपलं दुपारचं जेवण बघा. या ठिकाणी बटाटा आहे मित्रांनो. आईने लय मस्त जेवण बनवले. त्याबरोबर ही मिरची आणि बटाटा म्हणल्यावर काय टेस्ट तर काय बोलायला नको. तर मला वाटते 1-1.5 भाकर असेल आपली ही. आणि दुपारचं जेवण आहे आपलं हे आज. तर मस्तपैकी जेवण करू माहिती तोंडाला निबार पाणी सुटले. कोणासाठी लिंबाच्या बी 2 फोडी केले ते बघा. ही आपली लिंबू जरा व्हायचं कच्चं आहे नाही का, म्हणजे असं लय पिकलेलं नाही. त्यामुळं असं निघलं ते फोडी बघा. ही फोडी पिळू आणि ताव मारू दुपारच्या जेवण. मित्रांनो जेवण खायला सुरुवात केली. सकाळी मित्रांनो 9-9:30 वाजता मी असं म्हणजे आपली खारी आणलेली खारी, आणि एक 5-6 खारीचं ते असतं ना एवढं ते 5-6 खाल्लेलं. आणि तेवढ्यावरती
आता जवळजवळ 2-2:30 वाजले. ते 2-2:30 वाजता मी जेवण करतो आहे. म्हणजे किती वेळानंतर बघा. आणि एवढ्या वेळानंतर कडाक्याची मेंढरा मागं भूक लागले. त्यामुळं हे जेवण एवढं टेस्टी लागतंय ना, एकदम फक्त भूक लागलेली पाहिजे आणि असं सावलीला जेवण पाहिजे. आता जर मी उन्हात असतो ना, मी फक्त एकच डोक्यात धरलं असतं, पटक्याने खायचे सावली जायचे, पटक्याने खायचे सावली जायचे. म्हणून ऑलरेडी मी सावलीला बसल्यामुळं मला खायचे टेन्शन नाही, कारण का मेंढरं बी खाऊन पिऊन बसलेले. आणि आता मी जेवण करून व्हायच पडणारच आहे सावलीला. त्याकरता निकाळ जे आपलं जेवण चालले. बटाटा आहे मस्त बनवलं आहे. बटाटा मिरचीपेक्षा बटाटा लय भारी लागते. बघा बघा, आणि लिंबू तर काय पिळता नाही मित्रांनो. लेच कवळं लिंबू असल्यामुळे ना रस नाही निघत, डायरेक्ट त्याचं ते तुटूनच निघते. त्यामुळे लिंबू काय आपण पिळलं नाही. आपलं मस्तपैकी जेवण बिवण झालंय आणि हा बोर चालू केलाय. आता बोरवर पाणी प्यायला आलं. जेवण केलं म्हणलं पाणी प्यायलं पाहिजे, तर पाणी प्यायला आलं. बोर चालू केलाय. तिथं आता जाता जाता आपली मेंढरं बी पाणी पितील. एकदम थंड थंड पाणी हवा. तोंड बिंड बी दुखले. अजून दिवाय तोंड व्हायचे म्हणजे झोप येणार नाही आपल्याला, कारण का तर दादा गेले घरी बिराडा नाही आणि मी एकट्याचे मेंढराचं. आपला वाडा कुठं जातोय काय जातोय ते संध्याकाळी तुम्हाला पाहायला भेटेल. तर तुम्ही सबस्क्राईब करा तेवढं. कारण मी एकटाचे मेंढराचं आणि सगळी मेंढरं चालवले ते आपली चारा. पाऊस आता आभाळ आले आपल्या जरा थोडं दूर आहे पण आले आभाळ. त्याकरता बघा सगळी मेंढरं पहिली म्हणलं चारा नेली पाहिजे. पात बीत खाली म्हणजे काय टेन्शन नाही, तर पात जायची भिजून मेंढरं राहायची उपाशी. मेंढरं जोपर्यंत पटांगणाला लागली नव्हती ना, म्हणजे अशी पटांगणाच्या रस्त्याला नव्हती ना आली, तोपर्यंत मी मेंढरांच्या मागच चाललेलो. पण आता इकडं काय अडचण नाही. इकडं कुठं असं पीक नाही कडनी. आता डायरेक्ट ओढ्यातनं पडायला गेलं की आपण कांद्याच्या पातीत जाणार. त्याकरता मी आलो आहे मोहरं मेंढरं बोलवायला. असं नाही का, मागं आपण राहिल्या बी त्यांची दिशा भटकते नाही का, इकडं मग इकडं जायचं का इकडं जायचे, ती बी कन्फ्यूज होत्यात आपल्यासारखी. तर आता चालवले आता पातीत जाऊ, कारण का आता यारवळीच पातीत आणली. अजून अर्धा-एक तास सावलीला बसावली असते ना, मग दिवस गेला असता आपल्याला. पण आता काय होतंय काय जणू सगळ्या कांद्याच्या पातीत सोडून दिले ते मित्रांनो. बघा आपली सगळी मेंढरं आता कांद्याच्या पातीत दिले ते सोडून. जिकडं खायचे तिकडं खा, एवढं वावर येतो का याकडं बसून असं असं इकडून असं. बरंच इकडं आईने घोडी बांधल्यामुळं पात नाही एवढी दिसत, पण हाय बऱ्यापैकी हाय कांदा बिंद. तर सगळी मेंढरं चरत्यात आहे. आणि मी आलो एक घरी ठिकाणी सगळं आपलं बिराड बी लावले बघा. वाड्याच्या जवळच्या पातीतच मेंढरं आल्यामुळं मी आपलं आलोय घरी. म्हणलो काय चाललंय बघावं यांचं. तर आपलं दादासाहेब तो का काळू काळू भाऊ बसलाय. आणि आता बिराड जायला आपलं बघा चालू लागायला लागले बिराड. आता हे बिराड घालून झालं. आता आम्ही हे बिराड घातलं या खालती म्हणजे पातीच्या वावरात थांबली. तर आज उठून चाललो इथून. आता हे चाललंय. आता हे झालं बिराड घालून. आता हे थोडं राहिलंय वाच करडं कुकरी मांडायची. शेवटचं आपलं करडं कुकरी मांडलं की वाडा चालू लागणार का नाही. आईचं चाललंय काम आपलं. आणि हे दोनचं झालंय काय लादून सगळ्याचं झालंय. हवा ह्यांचं बी झालंय. ज्यात नुसती कांद्याची पातच नाही मित्रांनो. हवा हे असं झारवाड काँग्रेस बी भरपूर आहे. हवा कशी खाती ते आपली काँग्रेस बराच आहे मेंढरांना खायला. त्यामुळं काय टेन्शन नाही. ज्यांना पात खायचे ते पात खात्यात. बाकीचे आपलं हे जे आहे ना हिरवं झारवाड बिरवाड ते सगळं खात्यात. या हे दोन बघा कशी देवासारखे उभे राहिले ते. ह्यांना आपली सवय. आणि हो भाऊ अख्खं रान घेतो. बघा दादांना आपलं चांगलं काम लागली. केंड काय राहिलं सायलं व्हायचं आवरू लागते ते आपल्या आईला दादा. आणि ह्यांचं झालंय बिराड घालून मला वाटते. बघा ही दोन आपली मित्रांनो, ह्यांना एकदा लगाम घातला ना जागा सोडित नाही. एका जाग्यावर ठाम उभी राहणार. आपल्याला कसं टेचव देतात तसं टेचव दिल्यागत उभी राहतात ही एका जाग्यावर. झालं बिराड घालून. झालं बाबा बिराड घालून गोटभर पाणी पिलं व्हायचं. आता आता हे सामान राहिले होते परत गाडीने सामान न्यायला यायचे. मग काय हवा सगळं बिराड घालून झाले. एक नारळाचं झाड येतं कसं दिसतंय मस्त. बघा तिन्ही घोड्यांचं बिराड ओके. सांगड बांधून घेते आपली. बघा सांगड बिंगड बांधली की चालू लागायचे वाटेला पुढच्या.
सांगड बांधायचं चाललंय आपलं दादांचं आणि ह्यांचं. त्या जाळ्याला बांधा, जाळ्याला. मित्रांनो, सकाळी आपण ज्या एरीवरती वडाच्या फांद्या तोडल्या होत्या, बघा या ठिकाणी आपल्या आबांची विहीर बघा, या आबा. आणि तिथं ओढतो का, तिथं मी जाऊन त्या सगळ्या फांद्या तोडलेल्या. आता हे का राहिले तर तिथं मावाळे मध. आणि आता एरीत जे फांट गेलेत ना ते वर काढायचं चाललंय बघा यांचं. हे सगळेजण आले ते आपलं फांट काढायला. कसं काढते ते बघा. हा हे बघा कसा पोहतोय गडी बघा. चांगलं चाललंय त्यांचं पोहायचं बघा. हाँ वो फांदी ऊपर लेके आओ, वो नीचे गया है वो पकड़ो और ऊपर लेके आओ. हाँ वो लेके आओ ऊपर. बूढ़ेगा तू पहले वो रस्सी पकड़. मेंढरांना वाटायचं आपला वाडा तिकडच आहे. वाड्याच्या तिथं मेंढर चरायला गेली तर तिकडच आहे. तिथं मेंढराची आहे ना. मित्रांनो काय करणार बघा, शेवटी शिळीचा कान धरला आणि कानाला धरून शिळीला मोहर वडीत तिच्या मागं कसं असतं, बकऱ्यांचं कसं असतं, एक आलं की त्या मागं सगळी येतात. त्याच पद्धतीत घेऊन आलं बाबा. शिळीचा बघा अजून बी कान पकडलाय, अजून बी वाड्यापाशी पोचलो नाही. मला मेंढर चैनात लय त्रास दिला आवाज. दिवस मावळतोय बघा. आणि आपली मेंढर इथंच आले ते कांद्याच्या पातीत. किती मस्त दिसते ना बघा आपली मेंढर. आणि हे सनसेट बघा कसा आहे सनसेट. आपली सगळी मेंढर बघा या ठिकाणी आपली वाघर दिलेली. हा गोठा आणि गोठ्याच्या कडेला आपली वाघर आणि सगळी मेंढर बसले ते बघा. म्हणजे रातचा तळ या ठिकाणी. आता किती खात्यात यातलं काय जणू मला वाटते सगळं खात्याल. शेरडा मारते ते बकऱ्यांना राव. आईचं दावणी ठोकायचे चालले. दादा आपलं सांदा बिंदा सांगते ते. नवीन वावरात संध्याकाळचा आपला स्वयंपाक चाललाय आईचा बघा. आई भाकरी बनवते. आपली शेवटची भाकर भाजून घ्यायचं चाललंय बघा. हार आहे मित्रांनो, अख्खा हार. आणि ही आपली थोडीफार कच्ची बिच्ची राहते, त्याकरता अशी हाराव भाजली की सगळी भाकर भाजून होती आणि खायला बी मस्त लागते का नाही. खरपूस लागते. खरपूस बघा, खरपूस भाकर भाजून घेते आई चांगलीच. ते आपलं चिकन धुवून झालेलं आहे हो का. हे एवढं सगळं कढईत चिकन धुतलंय आईने. आणि कांदा बी परतलाय मित्रांनो बघा. हळदी मिठाचं तयार करायचे त्याकरता कांदा तर चांगला लाल तळलाय आईने. अजून म्हणजे तळतोय इथं तेलात. हां बघा कांदा चांगला तळतोय. आणि चिकन बी घ्यायचे टाकून हळदी मिठाचं तयार कराय. आता थोडीशी हळद टाकून घ्यायची. हां बघा हळद. जाळ बोलतो बाबा कसं. 1-2 लाकडं घातलेत पण हार भरपूर पडलाय त्यामुळे जाळले. आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचे बघा. थोडंसं मीठ बी टाकलं आईने. मिठाची आधी चांगली आता ही गिरवी झाली. आता यात चिकन टाकून घ्यायचे. आपलं चिकन हो का धुवून झाले. या 2-3 पाण्याने धुतले मित्रांनो. यात चिकन टाकायचं चालले बघा. चिकन सगळं मिक्स करून घ्यायचं चाललंय बघा. हळद मीठ सगळ्याला लागलं पाहिजे मित्रांनो. तेव्हा कुठं हळदी मिठाचं क्वालिटी बनणार बघा. चांगलं पाणी सुटून. हां पाणी सुटलं आता झाकण ठेवायचे. मस्तपैकी आईचं आता
वाटण चाललंय मित्रांनो. आज एकदम प्रॉपर टेस्टी चिकन बनवणार आहे आपण वाड्यावरती. टेस्टी, एकदम टेस्टी, प्रॉपर त्याला वाटण बिटण घालून. तर आता खोबरा भाजून घेतलाय आणि खोबरा वाटायचं चालले. अजून काय घालणार आहे याच्यात? 2 कांदा भाजून घातले. हां, कांदा बी 2 भाजाय ठेवले ते आणि चुलीत. हवा चिकन तर वर शिजतंय, कांदा खाली भाजत्यात आहे आणि आपलं खोबरा चाललाय. आता खोबरा वाटून बिटून घ्यायचं या. कांद्याच्या पातीत वाडा आलाय, खोबरा चांगला टेचलाय आणि आता आपलं बघा वाटून घ्यायचे चालले आता बारीक. चांगलं बारीक वाटून घेते ना. रसरशीत झाला पाहिजे, पण चिकन आहे एकदम टेस्टी झालं पाहिजे. हं. होईल ना असं वाटण घातल्यावर टेस्टी होणार मित्रांनो. तुम्ही कसलं कालवण करा ना, असं वाटून वरट्या पाट्यावरती वाटण घाला, तुमचं कसलं बी कालवण असू दे टेस्टीच लागणार एकदम. तेव्हा कसा खोबरा वाटतोय आपला बारीक. चिकन मध्ये आता नुसतं तेल होतं, अजून पाणी टाकायचे. वा, पहिली शिट्टी झाली आपली. असं चांगलं तळलं तरच ते, नाही तर वस लागणार. ओसलं. असं चांगलं तेलातच मित्रांनो वापरलं पाहिजे. बघा त्याला अंगचंच पाणी सुटतं या. मिठाचं सुटतं ना. मिठाने आणि अंगचंच पाणी सुटतं भरपूर. जाळी क्वालिटी आणि त्यामुळे ओके. शिजला असेल काय काय, अजून असेल थोडा वेळ त्याला. खोबरा चांगला वाटून झाला या. आता रस उतरायसाठी हे टाकून घेते. खोबऱ्याचा रस उतरला पाहिजे मित्रांनो. खोबरा बी चांगला शिजला ना, हम्म. त्याच्या बरोबर चांगला त्याचा रस उतरतो. चिकन बी चांगलं परतून झाले त्याला. हम्म. आता त्याच्यात पाणी टाकून द्यायचे. पाणी टाकले आता तेलात बरंच वापरलं आणि आता खोबऱ्या बरोबर त्याला वापरून द्यायचे. त्यावर कांदा बी वाटून होईल. कांदा वाटच तर ते शिजेल बी. हा, शिजेल आता. आता कांदा बी वाटायचे चालले. कांदा चांगला टेचला हो का. हे वाटण मित्रांनो, चुलीवरचं वाटण असलं ना, कालवण टेस्टी लागणार म्हणजे लागणार मला वाटते. बघा कांदा असं तुम्हाला काळ काळ दिसतंय सगळं, पण तेच खास वाटण आहे आपलं वाड्यावरचं. आपलं चिकन आता शिजलंय का बघायचंय बघा. चेकिंग करायचंय पहिलं, शिजलंय का नाही. चेक कराय आता त्याला. गार पाणी येते ना. हां, हात भाजून बघा. हे वाटण आपलं मसाला सगळं काढलं या. आता चेक करायचे. शिजलं वय आहे. हा, तुटतंय. तुटते तुटते म्हणल्यावर शिजलं. आता हे मटण चांगलं शिजलं या. आता त्याला कढईत काढून घेते ना. हां, आता शिजलेलं मटण कढईत काढून मस्तपैकी वाड्यावरचा टेस्टी मटणाचा रस्सा तयार करायचा आहे. तर बघा आपलं सगळं मटण काढायचं चाललंय मित्रांनो. इटा कुठून आणले आहे? तेच आणलं त्या गोठ्यापासून. हां, गोठ्यापासून इटा आणल्यात. दगडाचं होत्यात बार. हां, दगडी फुटत्यात निसतो. तुम्ही पहिलं आपलं व्हिडिओ बघा, त्याच्यात मग तुम्हाला कळन कसं दगडी निसतं धाड धाड फुटत्यात. तर आता काय सगळं आपलं मटण काढले आणि हा आपला रस्सा. आता रस्सा जास्त बनवला मित्रांनो, कारण का तर त्या हळदी मिठाच्या रस्स्याचंच मटण बनवलं ना भारी लागतं. नंतर मागणं पाणी बिणी टाकल्यावर मग ती चव जाते का नाही. हा, चव जाते. म्हणून आधीच उठले. नका आता ह्याच्यात रस्सा बनवू. आता मसाल्याची गिरवी करायला तेल ओतून घ्यायचे. मसाला तळायचं पहिलं. आता या तेलात आता हे मगाशी वाटलेला कांदा आहे. कांदा टाकला बघा. आणि आता एवढा मसाला आहे आपला घरगुती मसाला. घरचा मसाला वाटणात मिक्स करायचा आहे. आता या वाटणात टाकून घेते ना. आपली बघा ग्रेव्ही, मसाल्याची ग्रेव्ही कशी उकळते. हे चांगलं उकळू घ्यायचं मित्रांनो. तवा कुठं चव देईल मी तसं काय नाही, ज्याच्या त्याच्या पद्धतीने. पण मला असं वाटतं ते उकळल्या वाईज भारी लागतं. ते आता मला वाटतं म्हणून आई असं करते, वाय त्याला देते उकळून. दादांना काय तिखटाच्या रश्श्याचं एवढं काय आवडत नाही, त्याकरता आपलं दादांना हळदी मिठाचंच वाढून देते आहे. बघा दादा आपलं जेवाय बसल्या. ते मच्छर लय चावते ते मित्रांनो, त्याकरता अशी शाल घेतली बघा. पायाला मच्छर चावत्या ते. हां, तर आता आपलं जेवण वाढून दिलंय दादांना. चांगली बारी झाली गिरवी याची मसाल्याची त्याची. आता हे घ्यायचे टाकून. हां, मटण टाकायचे आपलं.
कशी तरी बिरी बघा कशी आहे खमंग मित्रांनो, एकदम मस्त. चुलीला आता झाड लावायचं आहे, कारण का तर हा रस्सा बघा मित्रांनो, तरी बिरी एक नंबर तरी बिरी आली. मसाला एकदम मस्त आहे, त्याकरता एवढी भारी तरी आली. धुरामुळे दिसा नाही, पण थोड्याच वेळात तुम्हाला खाली उतरवल्या बघा कशी तरी दिसेल. आपलं टेस्टी चिकनचं ताट आलेलं आहे मित्रांनो. का हे मटण, बाजरीची भाकर, त्याचबरोबर हे आपला कांदा. तर हे आजचं आपलं वाड्यावरचं मस्तपैकी संध्याकाळचं जेवण आहे. आपली आई बी जेवण करणार आहे, दादा जेवण तर करतात यायची या ठिकाणी. आणि कालवणाला तरी बघा आता कशी आहे, तरी एकदम मस्त. तर हे आहे जेवण. तर मित्रांनो मस्तपैकी आपलं जेवण झालेलं आहे, पोटभर जेवण केले. दादा टेस्टी होतं का मटण? टेस्टी होतं ना. हां, तर पोटभर आम्ही जेवण केलेलं आहे. तर आजचा आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.